तुम्हाला होत असलेल्या मेंटल इश्यूचं खरं कारण हे तुमच्या पोटात दडलेलं आहे. नुकताच एक 34 इयर्सचा मेल पेशंट आपल्या क्लिनिकमध्ये आला होता. त्याची प्रकृती दिसायला अगदीच छान होती. रेग्युलरली जिमला जात असल्यामुळे पेशंट अगदी उंच, दिप्पाड आणि मस्क्युलर असं फिजिक त्या पेशंटचं होतं. पण या पेशंटला अलीकडे एक नवीनच त्रास सुरू झाला होता. काहीही झालं की मध्येच रडायला येतं असं या पेशंटची कंप्लेंट होती. त्यामुळे पेशंटच्या फॅमिलीवरती पण खूप जास्त प्रेशर आलं होतं. अगदी नॉर्मल वाटणाऱ्या आपल्या नवऱ्याला अचानक मध्येच का रडायला येतं असा प्रश्न त्याच्या पत्नीला पडायला लागला होता. योग्य परीक्षण केल्यावर आपल्याला हे लक्षात आलं की पेशंटचं पचन हे पूर्णपणे बिघडलं होतं. आयुर्वेदानुसार आपलं पचन ज्यावेळी बिघडतं त्यावेळी आपल्या शरीरात साठलेले टॉक्सिन्स आपल्या मनावरती परिणाम करतात व त्याने आपलं मन कमकुवत व्हायला लागतं. आपल्या मनातले रजगुण हे वाढायला लागतात व त्यामुळेच आपलं मन असं विकृत पद्धतीने वागायला सुरुवात होते. त्यामुळेच अँटी डिप्रेसंट्स आणि सिडेटिव्स म्हणजे झोप येणारी औषधं या पेशंटला दिली गेली होती. आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केल्यावर आपण ही सगळी औषधं बंद केली, पचन सुधारणारी औषधं सुरू केली व आयुर्वेदामध्ये सांगितलेली मानस औषधं सुरू केली. हे सगळं सुरू केल्यावर त्या पेशंटला 1 महिन्यातच खूप चांगला रिझल्ट आला. तुम्हाला सुद्धा कुठलेही मानसिक आजार असतील तर नुसतं झोपेची गोळी घेऊ नका. त्यासाठी योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू करा. कन्सल्टेशनसाठी नंबर खाली दिलेला आहे.